आपण बघू शकतोय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे काळाच्या पडद्याआड झालेले आहेत। त्यांचं काल निधन झालेलं आहे आणि यानंतर अगदी काही वेळातच त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। मात्र त्याआधी त्यांना माझा नाही सपोर्ट करा नाही हो काका पाठी आहे ना कोण खुर्चीला देणार नाही असे कोण पुढे पुढे कोण नाही मी तर हाईट वाढून टाकतो आपण बघतोय या ठिकाणी अगदी काही वेळातच मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मात्र त्याआधी त्यांना सलामी दिली जाते। त्यांना खुर्ची द्या ना। राहू दे बाहेर जाऊन दे त्यांना जायला वाटते। आपण बघतोय दादर स्मशानभूमी या ठिकाणी मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आता अगदी काही वेळातच केले जातील। मात्र त्याआधी त्यांना सलामी देण्यात आलेली आहे। 86 वर्षांचे असताना त्यांनी आपला हा अखेरचा श्वास काल घेतलेला आहे आणि त्यांचं निधन झालेलं आहे। हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन या ठिकाणी झालेलं आहे। अगदी काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। अगदी काही वेळातच अंत्यसंस्कार आता मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर केले जातील। त्याआधी त्यांना सलामी देण्यात आलेली आहे। दादर स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। मात्र आत्ताची जर आपण दृश्य बघितली तर या ठिकाणी त्यांना सलामी देण्यात आलेली आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशी ओळख मनोहर जोशी यांची आहे। ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात होते। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा देखील त्रास झालेला होता। मात्र सध्या जर आपण बघितलं तर त्यांना
हृदयविकाराचा झटका आलेला होता आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. काल पुन्हा एकदा त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे ते काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून दूर झालेले होते आणि काल त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतलाय. त्यानंतर अगदी काही वेळातच दादर स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. आज जर बघितलं तर मनोहर जोशी यांचं पार्थिव त्यांच्या माटुंगा या ठिकाणच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं. अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते. उद्धव ठाकरे यांनी ही बातमी मिळताच आपला बुलढाणा दौरा देखील रद्द केला. संपूर्ण राजकीय क्षेत्रातून, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते ही बातमी ऐकल्यानंतरच. राज्यात जेव्हा पहिल्यांदा शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं होतं तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले होते. 1995 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि असे ज्येष्ठ